पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनावर शरद पवार, राज ठाकरेंचा हल्लाबोल. संवेदनशीलता बाळगा, सर्वपक्षीय बैठक बोलवा, पवारांचे टोले. काटकसर स्वतःपासून सुरू करा, राज ठाकरेंचा सल्ला. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही. 60 दिवसांचा नैसर्गिक वायू आणि 45 दिवसांचा एलपीजी साठा. परकीय गंगाजळीही पुरेशी, सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशात खळबळ. ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी आज पीएमओतील अधिकाऱ्यांची भेट घेणार. 1 कोटीहून अधिक लोकांच्या रोजगारावर परिणामाची भीती. तमिळनाडूत अण्णा द्रमुकमध्ये जवळपास उभी फूट. सीव्ही षणमुगम यांच्या गटाचा टीव्ही केला पाठिंबा. एनडीए सोडून नवी आघाडी बनवणार अशीही घोषणा. आसाममधील नवनिर्वाचित सरकारचा आज शपथविधी. भाजपचे हिमंता बिस्वा शर्मा आज सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. भाजप शासित सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार. पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्य संख्येत आणखी भर पडणार. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या 17 जागांवर लवकरच निवडणूक. गेल्या 2.5 वर्षांपासून जागा रिक्त होत्या. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादीतच गोंधळ. सोशल मीडियावर फिरणारी यादी ही कारकुनाची चूक, असं पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण. चूक लवकरच दुरुस्त करू अशी माहिती. बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढतीचे संकेत. पवार कुटुंबातून परस्पर विरोधी दावे. युगेंद्र पवार आणि जय पवार मतदारसंघ पिंजून काढतात. मुंबईतील सेलिब्रिटींच्या हॉटेल, रेस्टॉरंटवरील पार्ट्या मराठी नसल्याचा मुद्दा मुंबई महापालिकेत उपस्थित. पुढच्या आठवड्यात मराठी पार्ट्या आढळल्या नाहीत तर कारवाईचा इशारा. राज्यात उष्णतेची तीव्रता वाढणार. काही भागात वादळी पावसाचं सावट. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा असह्य होणार. कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण. भारतीय सैन्य दलातील अग्निवीरांना मृत्यूपश्चात पेन्शन लागू नाही. मुंबई हायकोर्टात केंद्र सरकारचं प्रतिज्ञापत्र. ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेले अग्निवीर मुरली नाईकांच्या आईची याचिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.